भारतासोबत चीनचे संबंध चांगले नाहीत आणि आमची मतं आम्हाला आलेल्या अनुभवांवरून बनली आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. जपान इथं त्यांनी काल माध्यमांशी संवाद साधला. जोपर्यंत चीन नियंत्रण रेषा आणि दोन्ही देशांमधल्या करारांचा सन्मान करत नाही, तोपर्यंत हे संबंध सुधारणं कठीण आहे, असंही जयशंकर यांनी म्हटलं. 2020 साली कोविड दरम्यान भारत आणि चीनच्या सीमेवर चीनी सैन्य आणून चीननं दोन्ही देशांमध्ये संघर्ष घडवला, ज्या दोन्हीकडचे सैनिक मारले गेले. या घटनेनंतर अद्यापही दोन्ही देशांमध्ये अनेक मुद्द्यांवर सहमती न झाल्यानं आज तरी हे संबंध सामान्य नाहीत, असं म्हणावं लागेल, असंही जयशंकर म्हणाले. त्याआधी जयशंकर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. क्वाड सदस्य देशांमधल्या परस्पर सहकार्यानंच हिंद प्रशांत क्षेत्र मुक्त, सुरक्षित, संतुलित आणि समावेशी म्हणून विकसित केलं जाऊ शकतं, असं डॉक्टर जयशंकर यांनी सांगितलं. सामूहिक प्रयत्नातूनच मानवनिर्मित आणि नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत जागतिक व्यवस्था राखल्या जाऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. विश्वासार्ह आणि पारदर्शी डिजिटल सहकार्याप्रमाणेच पुरवठा साखळी लवचिक बनवण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.